आणि एवढे सगळे असे मला चवताळून माझ्या मागे लागते की ऑटोमॅटिकली ते कॉन्टेंट होऊन जातं. मी खूप सारे उदाहरण देऊ शकतो जे ऑटोमॅटिकली व्हिडिओज आलेले. आता विजू भाऊचा इथे संबंधच नाहीये त्याचे चॅनल ग्रो करण्यासाठी. त्याचं चॅनल ग्रो करायचं असतं तर तो इकडे लोणावळ्याला माझ्यासोबत आलता तेव्हाच केला असतं. रिकाम्याने कुठले औषध नका घेत जाऊ तुम्ही. आता म्हणजे दोन्ही सोबत आणले होते ना. एक औषध आणले तर ऍसिडिटी पचनचं आणि एक आणलेलं होतं भूक लागायचं. दोन्ही कामाचे नव्हते. तुम्हीच सांगितलं तुम्हाला ते पाठवलं तेच आणले. चल लवकर. फोटोचा फायदा तिला माहितच नाही ना. फोटोचा फायदा काय माहिती तिला नाही का. हाय तोटात बोट न घालू. मला नाही का घरामध्ये खेळण्यासाठी एक नवीन मैत्रीण लागते. चल लांब वय, चल लांब वय. बोललं केलं की जवळच यावं का माणसानी. इथं बस, चल इथं बसून बोलतोय ना मी तुला. हा चल इथं बस. चल अगं 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 जवळ नको येऊ नका बाई. असं बस ना. नाही मी घेत नाही तुला जवळ. नुसतं मांडीवर येऊन बस दे म्हणती. ओय सोड कॅमेरा सोड. हा घ्या येईल तिकडं. चल हो तिकडे. माणसाला सुखानं बसू देत नुसतं माणसं जवळ तिच्या पाठी चिमटे घेतले. आता चला इकडे वा. चला आता चला इकडे व्हा. इकडे व्हा परी. पिऊ चल परी. बस झाले परी. चल तिला इकडे घेऊन हो. इकडे घेऊन लवकर. अगं तू चिमटे घेऊन जाती येते बरोबर. चिमटे घेऊन इकडं पा. तोल वाट असं होऊन जाता काही बोलतो पण हे काय. हा लंगडा घोडा चालेल कधी आई आता. पकडून धरून चालली असेल ना. पिओबा चल या इकडे. चला कोण येतं माझ्याकडे. बाई माझं बाळ आलं पा छोट. समोरून समोरून चल. समोरून समोरून ना. इकडून ये नाशी. हा तर ह्या बाळानं काय केलं माहिती का. परी तू काल रडत का बरं होती सांग बरं मला. हा मग आणि मग तू पाय दुखायले कोण म्हणू लागली. पाय कोण दुखायले म्हणू लागली. इकडे बेटा इकडे. चल 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 चल. चल उठा उभा. चला मी चाललो मी. चला काय करते कोमल. पोहा करते पोहा. पोहे खायचे तुला पोहे. चल इकडे. चल इकडे ये. चल चल घर फिरत्या पोरी. आजी कुठे आंघोळ झाली की नाही तुझी. आजी बाई इकडे बसलेली. इकडे बसून जास्त कसं त्याच्यामुळे खिडकीमुळे दिसत नाही तुम्ही. हा खालीच बसले बाबा आता. हा करा तुमचा नमस्कार करायचं तुम्हाला. आंघोळ नाही केली अजून. नमस्कार. रामकृष्ण आहे. हे बघा ही ऋतुडी केवटी पाय. उठा 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 बेटा उठा. जरा त्रास द्या घरच्यांना. उठा चल बेटा. ऋतू बाळ बडे पप्पा आले. चला उठा. चला उठा बाळा. जागे व्हा आता. उठा उठा साधू संत उठा. जागे व्हा आता. आजी तिचे औषध होतं का त्या ऍसिडिटीचं आहे. ते रिकॅमेराने तुम्हाला घ्यायचं नाहीये. झालं आता. त्याच्यामुळे तुमचं पोट दुखत होतं. ऍसिडिटी आणि अपचनचं इथे औषध. रिकॅमेराने कुठले औषध नका घेत जाऊ तुम्ही. आता म्हणजे दोन्ही सोबत आणले होते ना. एक औषध आणले तर ऍसिडिटी पचनचं आणि एक आणलेलं होतं भूक लागायचं. दोन्ही कामाचे नव्हते.
तुम्हीच सांगितलं तुम्हाला ती पाठवलं तीच आणले मी. मी काय म्हणते एकदा मला डॉक्टरकडे घेऊन जा. मी एक सोबत त्याला सांगेन. मला काही इशन घ्यायचं नाही, गोळ्या घ्यायचं नाही, काहीच नाही. मग काय दुखतच नाही ना. फक्त मला काय म्हणायचं त्याला की मला अन्नपचन व्हायची एक्सरसाइज द्या आणि चांगली द्या. अशी देऊ नका कोणतीच. बस एवढीच मागायचं, दुसरं काहीच नाही. बरं जाऊ आपण. हा म्हणजे माझ्या मनाने मी म्हणीन ना की मला द्या म्हणून. हा बरं असं दुसरं काहीच नाही. बाबा भूक लागली पाहिजे जास्त, एवढं तेवढं काही ढकलं पाहिजे अन्न खाला. असं सकाळी अर्धी संध्याकाळी इतका भात खाल्ला होते का बरं. म्हणून म्हणलं जास्त मी त्याला बोललो डॉक्टर झालो मी. बरं बरं हा बरं अन्न तर आपल्याला एवढं खालायचं म्हणा घालण्याच्याच, पण जसं फरक पडते. हा दुसरं काय चालतं जाऊ आपण. हा यासाठीच यायचं, दुसरं काहीच नाही. जाऊ दवाखान्यात. हा एकच शिशी बापा पण चांगली. बरं बरं त्या दोन्ही शिला झाल्या मी काही घेतलो. ठीक आहे ठीक आहे. कार्टून काय करतो माहिती का, कॅमेराने पसारा काढून त्याचा. कोणाच करतो तू? काय काढायला तू? हा काय काढायची? चल चल हो इकडे चल. तिच्या शाळेत नाही का वेगवेगळे डे असतात. कोणते डे होता काल सांग? कोणता डे होता काल? काल ऑरेंज डे होता शाळेमध्ये. ऑरेंज डे. हा त्या दिवशी जो डे असतो त्या डे कपडे काढून घेऊन कपडे घालायला लागते. चल उठ. हे बाई हे बघ कशी नाटक होती. चल चल चल. तिला तुझ्या भाषेत स्पष्ट सांगितलं. हा परी ते लिप बाम संपून टाक. तोंडात लावलो लावलो लावलो. कशाची येते आजी ती? काय नाही येते. तिकडे नको घेऊन जाऊ तिला. तिकडे घेऊन गेली की खाल्लाच खेळते मम्मीचा. मग किती वेळ अजून? चला या पोहे खाण्यासाठी. मस्त सकाळ सकाळी छान पोहे करते कोमल. आज कडक ऊन पडले. हिरोई यांचं असं चालू आहे. मी नाही घेत तुला सध्या. इकडं आहे पिऊ आणि इकडं आहे रितू. रितू आता उठलेली आहे आणि थोडी खेळत आहे. हाय रितू. रितू बाळ चला 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 या इकडे या. ती बघतीये आणि ही बघा ही बोरगी दिसते तुम्हाला. ही हाय कर हाय असं कर. हाय पदे. हा हे बघा तुम्हाला काय म्हणलं मी. बसलेला माणूस दिसलं की मला घ्या मला घ्या असंच करती पोरगी. चालली बघ काकू कट झाली आहे का. दरवाजा उघडला ना. निघली 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 निघली. चला निघायचं का सर आता? चला ना आता. चालायचं. मोबाईल चार्जिंग आहे का? नाही या चार्जर आमचा. आणि चला बरं लवकर सर. खूप उशीर झाला ऑलरेडी. 10 वाजले 10:30 वाजले. आता परत सुदर्शन डबल प्लेन मिस झालं तर मग कसं करायचं ते? मग आयुष्यात डबल तेच जायचं. ठीक आहे बा. ते बघ काय ते काय दिली पाहिजे हातात घे ना. काय काय. अरे बापरे आई सगळी दादळ करायला लागली. आवडते तुला? आवडते? देऊ परत? तिला काय नाही आवडत. तिला प्लेटच द्यायची आई. असं हातात कशी दिली? नाही नाही बघ खाणार नाही ती. आपण कप भरून दूध आणलं. डाळ डाळ काय म्हणतात? काय म्हणत ते? हा छान आहे का? छान आहे का? कसं काय हात करते? छान सांग. छान कसं असतं? असं इच्छा विषय चालू आहे. इकडे रेती रेती काय करते तू? काय करते बेटा? उठू नको. घेत नाही मी. नाही घेत नाही घेत नाही घेत नाही. बस खाली खाली बस.
विचारलं की घ्यावंच लागतं बाबा मग. ही आजी आहे तर बसलेली. का ग पप्पा काय ऐ ऐ करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल करा. तू आली आता. मुकादी मला हा मुकादी हात देते मुकाला मुक्याला हात देते. आणि दोघी माई लेकीच इकडे काय चालू आहे बाप्पा? आंघोळ चालू आहे काय? आंघोळ चालू आहे. चला चला मित्रांनो आता मी व्हिडिओचा एंड करतोय. का बरं का हा बोल काहीतरी बोल बाई काहीतरी बोल. 2 शब्द तुझ्या तोंडातून येऊ दे. 2 शब्द असा आवाज आला पाहिजे महिला दिसल्यावर. दीदीचे खेळ भांडे आम्हाला खूप आवडतात है की नाही बा? खूप आवडतात ना भांडे तुला? येताना नाही बरं तिला. तर आज आमच्या इथे सानू आलेली बाबा दूध चहा पिण्यासाठी. काय दर्शन आहे ती खाली सानू बसलेली दिसली तुम्हाला? परी इकडे ये इकडे इकडं. तर ही पिऊ आहे ना हिला नाही का म्हणजे हिची हॉबीज तुम्हाला सांगतो मी. हॉबीज काय आहे? हिला बाहेर फिरायला आवडतं. हिला पप्पा आणि मम्मी जवळ जास्त राहायला आवडतं. हिला नाही का पोहे खूप आवडतात खायला. परत ते नाचणी सत्व असतं ते पण खूप आवडतं. आणि न आवडणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो. हिला नाही का एका जागी बसायला आवडत नाही. परत भूक लागलेली असेल तर मग विचारूच नका. तुम्ही जर एकदा उचललं आणि खाली ठेवलं मग तिथं बिलकुल आवडत नाही. मग ते जोर जोर भोगत आणला जातो. एक तर म्हणते मला घेऊच नका आणि घेतलं तर मग खाली ठेवू नका. लय अवघड काय बाबा काय सांगा तुम्हाला. आहे की नाही बा? आहे की नाही? बोल बोल लवकर. तुम्हाला माहिती आहे का माझ्यासारखा ना नालायक माणूस या जगात कोणी नाही आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की हा असं का बोलतोय. कारण की कालच्या कमेंट बॉक्समध्ये ह्याच वाक्यानं सगळं भरलं होतं की तू आईकडून सॉरी म्हणून घेतोय म्हणजे तू नालायक आहे, तू लय मोठं पाप केलं, असं केलं तसं केलं. खरं तर तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघितलाच नसेल कदाचित ज्या लोकांनी कमेंट्स केल्या. आणि मी स्वतः आईला नाही म्हटलं की सॉरी म्हणून. ती स्वतःहून सॉरी म्हणली. कारण की आमच्या घरचं वातावरण थोडं खेळत आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे आम्ही सॉरी म्हणतोय, थँक्यू म्हणतोय. आता तुम्ही थँक्यू म्हणताना बघितलेलं आईला किती वेळा ते तुम्हाला ॲक्सेप्ट झालं. पण आईने सॉरी म्हणलं तुम्हाला ॲक्सेप्ट नाही झालं. आणि मी तिथं म्हटलो नाही की तिला सॉरी म्हणून. पण ती सॉरी बोलली. ठीक आहे नो प्रॉब्लेम. ही छोटीशी एवढीशी गोष्ट आहे. जगामध्ये किती मोठ्या गोष्टी बोलण्यासारख्या. आणि ते एवढ्या गोष्टी जर तुम्ही धरून बसत असाल तर त्यावर मी काहीच बोलणार नाही आहे. कारण की माझ्याकडे बोलायसारखं काहीच नाही आहे. कालचा विषय मी तिथेच एंड केला. तुम्ही परत 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 उकरून तेच काढताय. त्यात तिकडे तो व्हिडिओ टाकतोय, ताई तिकडे व्हिडिओ टाकतीये, रामा इकडे व्हिडिओ टाकतोय. मला काहीच समजत नाही माझ्या जिंदगीचा उसूल काय. आता माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. जर कधी येणाऱ्या दिवसामध्ये यांना व्हिडिओ बंद नाही केले तर सगळ्यांना पहिली स्ट्राईक बसन. परत जर काही त्यांनी केलं दुसरी स्ट्राईक बसन. आणि त्याच्यानंतर केलं तर चॅनल गायब होऊन जाईल. आता तुम्ही म्हणता की ओमदादा एवढा रूढ का बोलतोय? कारण की त्या गोष्टीचा त्रास होतोय. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आता व्हिडिओ बंद केलेले, तुम्ही पण बंद करा, बस करा रे. किती दिवस ताणून धरणार. आणि राहिला प्रश्न कॉन्टेंटचा. हा ओम जो आहे तो कॉन्टेंटसाठी करतोय. लास्ट टाइम तांदूळ पुराण ताईसाठी केलं, आता हे इजूसाठी करतोय. अरे कुठल्याही गोष्टीत कॉन्टेंट नका घुसत जाऊ. कळालं का? कॉन्टेंटची गरज मला नाहीये. तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की माझ्या लाईफमध्ये असे सगळे उद्दीपक आहे आणि एवढे सगळे असे मला चवताळून माझ्या मागे लागते की ऑटोमॅटिकली ते कॉन्टेंट होऊन जातं. मी खूप सारे उदाहरण देऊ शकतो जे ऑटोमॅटिकली व्हिडिओज आलेले. आता विजू भाऊचा इथे संबंधच नाहीये त्याचं चॅनल ग्रो करण्यासाठी. त्याचं चॅनल ग्रो करायचं असतं तर तो इकडे लोणावळ्याला माझ्यासोबत आलता तेव्हाच केलं असतं. कळालं का? आणि आताही मी त्याला म्हटलं नाही की व्हिडिओ बनव म्हणून. त्याचे चुकलेलं आहे म्हणून तो व्हिडिओ बनवतोय.
परत 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 तीच गोष्ट सांगून माझं सुद्धा दिमागाचं दय होतंय. म्हणजे काय होतंय, माझं दुसऱ्या कामात लक्ष लागत नाही. 800 ते 1000 600 700 कमेंट्स येत आहे. एवढ्या कमेंट्स आल्यानंतर काय करायला पाहिजे. आणि माझे पप्पा ते कमेंट्स वाचत बसते, त्यांची पण चिडचिड होते. काय सांगू तुम्हाला, आता घरचं वातावरण असं पांगलेलं आहे, म्हणजे चालू आहे थोडंफार, एवढं नाही. जसं पहिले होतं का नॉर्मली तसं नाहीये. आता त्यामध्ये एक सगळ्यात मोठा घोळका झालेला आहे. सकाळी मला व्हिडिओ शूट करायचे होते प्रमोशनचे, ठीक आहे. ते शूट करायचे, 1 वाजताच होतं प्लेन, ते पण सुटून गेलं. नुकसान कोणाचं झालं, माझं झालं. चुकी कोणाची होती, माझीच होती, की मी यांना व्हिडिओ शूट करायला एवढं महत्त्व दिलं. आदल्या दिवशी जर काही सगळं वातावरण ओके झालं असतं, घरचं व्हिडिओ व्यवस्थित झाले असते सगळे, कशाला आमचं प्लेन सुटलं असतं. मिस झालं प्लेन. तुम्ही काल सुदर्शनचा व्हिडिओ बघितला असेल, किंवा आज हा जो व्हिडिओ पडला त्यानंतर सुदर्शनचा व्हिडिओ पडेल कदाचित. एवढी तारमजा, एवढ्या फास्ट गाडी चालवली, 2-3 सिग्नल तोडले, आणि तरी देखील ते प्लेनमध्ये येऊ दिलं नाही आम्हाला. माझ्या लाईफमध्ये मला पहिल्यांदा हाकलून दिलं एअरपोर्टवरून, की बाबा तू जा घरी, आता तुझं प्लेन उडून गेलेलं आहे. पण ठीक आहे, असे इन्सिडेंट्स होत राहतात आपल्या लाईफमध्ये. आणि पुण्याच्या ट्रॅफिकचा मला अंदाज नव्हता, म्हणून हा सगळा विषय झाला. काय करणार ना, आता हा विषय इथंच सोडून देतोय मी स्पष्ट बोललेलो आहे, रागात बोललेलो आहे म्हणा, प्रेमात बोललेलो म्हणा. स्ट्राईक द्यायचं ऑप्शन माझ्याकडे आहे. तुम्ही जर कधी, आता कसं आहे, आपण फॅमिली मेंबर आहे म्हणून आता कुठंतरी आपण सांभाळून घेतोय. पण प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, व्हिडिओज बनवू नका. काय असतं ना, काही जे विषय असतात तिथं फॅमिलीचा टच असतो, तिथं आपण एकमेकाला जास्त बोलू शकत नाही. कळालं का. आता ही जी व्हिडिओज बनतोय, आमच्या आत्याला देखील त्रास होत असेल या गोष्टीचा, आत्याला वाईट वाटत असेल. पण आत्याला मी पर्सनली सॉरी म्हणतो, कारण की याच्या आत्याची चूक नाहीच आहे. माझी आत्या माझ्या एकदम जवळची आहे, त्यांचा विषयच नाही आहे. विजू भाऊ फ्लोमध्ये बोलून गेला असेल, सोडून द्या. मी सोडून द्याला विषय, तुम्ही पण सोडून द्या. बाकी कशाला पकडून धरताय राव. कमेंट सेक्शनमध्ये म्हणावं, काही इकडं म्हणावं, तिकडं म्हणावं, बाकीची कामं सुधरत नाही. आता तिकडं जायचं होतं अहमदाबादला, तो पण प्रॉब्लेम, आता प्लॅन कॅन्सल झाला. आता तो पण काहीतरी त्याचं जुगाड लावून करावं लागेल. ते नाही केलं तर कसं जमन, बरोबर की नाही. तर बघू आता काय होतंय. हे आठवडा जो आहे, येणारा आठवडा जो आहे ना, पूर्ण शेड्यूल फिक्स आहे. शेड्यूल फिक्स कशाचं आहे, इकडे जाणं तिकडे जाणं, तुम्हाला तर कळेलच. कारण की आणि व्हिडिओ पण आता कोमल शूट करेल. तुम्हाला कोमलची व्हिडिओज बघायला आवडतील का ते मला आताच याच व्हिडिओमध्ये सांगून द्या. कारण की काय आहे माहिती आहे का, मग पुन्हा तुम्ही माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येणार, तर मग मी नाही व्हिडिओ बनवणार. कळालं का. त्यामुळे आत्ताच मला तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा की कोमल जी आहे ती व्हिडिओ बनवलेली तुम्हाला आवडेल का. कळालं का. आणि हे मॅकबुक तुम्ही म्हटले की खूप छान दिलं आहे सुदर्शन भाऊनं, तर त्यांना मी थँक्यू म्हणलेलो आहे पर्सनली, आणि त्यांना माझं थँक्यू ॲक्सेप्ट पण केलेलं आहे. कळालं का. चला मी काय करतो आता, यांचं सगळं आवरून घेतो आणि निघतो. इजी भाऊशी तसं काय याचा संबंध नाही, संबंध म्हणण्यापेक्षा तसा काही वादविवाद नाही आहे, ठीक आहे. ते बोलून गेले असतील, पण त्यांना परत अशी चूक केली तर मी सहन करणार नाही करू शकत मित्रांनो, मी सहन नाही. इजी भाऊ नाही सहन करू शकत. कळालं का. तुम्ही बोललेत, मान्य, तुमची चुकी तुम्ही ॲक्सेप्ट पण केली फोनवर, पण यानंतर मी ॲक्सेप्ट नाही करणार आहे परत जर कधी तुम्ही असं काही केलं. कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस, आता तुम्हीच आठवा आमच्यासोबत किती वेळा ट्रिपला आलेले आणि किती वेळा तुमचा त्रास झालेला आहे. आता मी सगळं उकरून काढलं ना, तर तुम्ही माझे पाय धुणार आणि 2 कणपट्ट्यात मारणार माझ्या, की एवढं सगळं झाल्यानंतर मी तू त्याच्यासोबत का घेऊन जातोयस, असा विषय आहे. कोणाला वाईट वाटत असेल ह्या व्हिडिओचं, जर कोणाला वाईट वाटत असेल बिंदास वाटू द्या, कारण की जी भाऊ तशी करतात. सोडा आता त्यांच्याविषयी जास्त बोलत तर मी निगेटिव्हमध्ये जाईन. त्यामुळे मी काय करतो, आता पटकन दिवशी आवरतो आणि मग थोड्या वेळानंतर तुम्हाला परत भेटतो व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि प्लीज त्या विषयाबद्दल तुम्ही मला कमेंट्स करू नका, काय. चला. हे बघा, हे परीनं काय केलं माहिती का, केव्हाचं थांबून ठेवलं, कारण की नाही का तिला नाही का त्या सानूसारखा लुक करायचा होता. मला पाहू दिसा, परी खाली आहे, तू खाली आहे ग, बघू दे. काय कमाल आहे बाबांची. कलर दिवस होता त्यांच्या. चला उभा राहा, दोघी जणी फोटो काढतो. चला ये सानू खाली आहे, फोटो काढू. चला दोघीची फोटो काढतो. या इकडं
ये लवकर चल. फोटो काढायचा ना तुला. जरा बाबा चल लवकर. चल पटकन मी फोटो काढतो मी. चल चल चल. फोटोचा फायदा तिला माहितच नाही ना. फोटोचा फायदा काय माहिती तिला नाही का. हाय तोटात बोट न घालू. गळ्यात हात घालून. लिपीस नाही लावली नाही ना. नाही लिपीस नाही. उभा राहा चला. उभा राहा. उभा राहा. गळ्यात हात टाका. गळ्यात हात टाक. परी टाक. कशी का अशी कशी करायली का. हात टाक. फोटो काढायचा ना. इकडे बघा चला. उभा राहा. तसंच राहील. उभा राहा. तिकडे बघ. इकडे बघा माझ्याकडे बघा चला. हात 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 खाली. असा दोघी जणी. हात इकडे बघ. तिकडे बघ मामा. हा माझ्याकडे पाय. हे बघ. किन्नर जागी. हा छान आला मस्त. खूप छान. गळ्यात हात टाक ना परीच्या. इकडे आली इकडे परी. इकडे जाऊ. ते बावळ्यावानी करायला ती परी मला काय समजा तिचं. हात टाक. गळ्यात हात टाक ना तिच्या. अवघड आहे रे बाबा. चला मित्रांनो व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. परी बाय कर आता. बाय 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 पिऊ. पिऊ बाय. ती पिना पाहिजे डोक्याच्या.